आपण सर्वांना ज्ञात असेल की आपला महान भारत देशाचा जो संविधान आहे तो अत्यंत महान आहे आणि फार मौलिक आहे। आपल्या भारतीय संविधानाने सर्व जाती धर्म पंथाचे आणि सर्व वर्गाच्या लोकांना एक समान अधिकार हक्क या ठिकाणी बहाल केलेला आहे आणि त्यानुसार सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुणगुण राहतात, आपले सण उत्सव साजरे करतात। परंतु अत्यंत खेदाने सांगावं लागतं की मागच्या काही दिवसांपूर्वी 5 तारखेला शुक्रवारी आपल्या उत्तर प्रदेश येथील कानपूर शहरात आपले काही आशिकाने रसूल गुलामाने मुस्तफांनी जुलूसे मोहम्मदी या ठिकाणी ईद मिलादचा जुलूस काढलेला होता। त्या ठिकाणी त्यांच्या हातात अशा प्रकारचे काही बॅनर्स होते, काही लावलेले होते, त्यावरून 25 लोकांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। ही अत्यंत निंदनीय घटना आहे। त्या मुलांकडून जर चूक झालेली असेल तर याला पण एक म्हण आहे, रोगापेक्षा उपचार भयंकर, तसा तो प्रकार झालेला आहे। आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आमची महामहिम पंतप्रधान साहेब आणि महामहिम राष्ट्रपती साहेबांची एक मागणी आहे की आपण हे जे सरकार आहे त्याला वट्टीवर आणावं आणि अशा निष्पाप लोकांवर तुम्ही जे गुन्हे दाखल करतात त्यात ते चुकीचे आहे। काय चूक होती त्या मुलांची? त्यांनी जर कुठे विना परवानगी जर पोस्टर समजा लावलेला असेल आम्हाला माहिती नाहीये, काही कन्फर्म नाहीये, जर लावलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। आज आपण बघत असाल उत्तर भारतात किती क्राईम वाढलेला आहे, ठिकाणी मर्डर होत आहेत, स्त्रिया अत्याचार होत आहेत, मोठमोठे नेते तिथे ठिकाणी येतात, मंत्री तिथे त्यांचे बॅनर लागलेले असतात, त्यांचे फ्लॅक्स मोठमोठे फ्लॅक्स पडून तिथे काही लोक बिचारे मतलब निर्दोष लोक नागरिक त्या ठार झालेले आहेत। अशा लोकांवर कारवाई न करता फक्त काही लोकांनी बॅनर लावलेले असेल आयला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यावरून जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर हे आपल्याला भारतीय संविधानाला आणि भारतीय आपली जी परंपरा आहे, जी राष्ट्रीय एकात्मतेची गंगा जमनी तहजीबची जी आपली परंपरा आहे त्याला ती छेद देणारी आहे। आम्ही आज सर्व शहरातले सुन्नी मुस्लिम बांधवांनी या घटनेचा तीव्र धिक्कार निषेध केलेला आहे आणि मी मागणी केलेली आहे की जे लोक याच्यात असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।